राज्यासह देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। त्याच अनुषंगाने राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे। महाविकास आघाडीकडून जागा वाटप जवळजवळ पूर्ण झालेला आहे। मात्र महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही संघांमध्ये जवळजवळ काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही। मात्र इथं चर्चेची बाब ते म्हणजे शिवसेनेने आतापर्यंत लोकसभेच्या 10 जागी आपले उमेदवार घोषित केलेले आहेत। मात्र अजूनही ते 3 ते 4 जागांसाठी महायुतीमध्ये संघर्ष करत असल्याचं चित्र आहे। आधी 20 ते 22 जागा लढवण्याची शक्यता असलेल्या शिवसेनेला प्रत्यक्षात 13 ते 14 जागाच लढवाव्या लागत आहेत। त्याही मिळवताना त्यांचा प्रचंड दमछाक होत आहे। राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा देण्यात आली, त्याचंच हे निमित्त आहे। राणेंच्या उमेदवारीचं हे निमित्त असलं तरीही अद्याप आतापर्यंत अशा काही जागा आहेत ज्या शिवसेनेला आपल्या सोडाव्या लागलेल्या आहेत। हक्काच्या जागा सोडाव्या लागल्या, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजी आहे। शिंदेंना काही ठिकाणी माघार घ्यावी लागलेली आहे। कुठे माघार घ्यावी लागलेली आहे आणि काय हे नेमकं प्रकरण आहे पाहूयात जेम विशेषमध्ये। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेना शिंदे गटाला उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, परभणी आणि शिरूरची हक्काची जागा सोडावी लागली। त्यामुळे आता या हक्काच्या 4 जागा राष्ट्रवादीला सोडाव्या लागल्याने आणि त्यातच ठाणे, पालघर, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर याही जागेवरून भाजपाशी टक्कर घ्यावी लागत असल्याने शिवसेना शिंदे गटाची मोठी अडचण होत असल्याचं आता पाहायला मिळतं। लोकसभेच्या प्रचाराचा पहिला टप्पा संपत आला असला तरीही अजूनही महायुतीच्या 8 जागांवर वाद सुरूच आहे। त्यामध्ये प्रामुख्याने ठाणे, पालघर, नाशिक, औरंगाबाद, उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबई या जागेवरून अजूनही कोणता पक्ष जागा लढवणार यावरून निश्चिती होताना दिसत नाहीये। महायुतीतील 3 पक्षांमध्ये विशेषतः शिवसेनामध्ये एकूण किती जागा लढवायच्या यावरून मोठी अडचण निर्माण झालेली आहे। विशेषतः अजित पवार गटामुळे मोठा तोटा झाल्याची भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। नेत्यांमध्ये सुद्धा ही भावना निर्माण झालेली आहे। आम्हाला हक्काच्या जागाही मिळत नसल्याने आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना काय उत्तर देणार असाही सवाल शिवसेनेच्या नेत्यांना आता पडत असल्याची माहिती समोर आली आहे। त्याचबरोबर विरोधकांच्या कडव्या टीकेलाही तोंड देताना आमच्या नाकी नऊ येत असल्याची भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे। काही जागा अशा आहेत ज्या जागेवर आधीच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2019 ची लोकसभा निवडणूक जी झाली त्यामध्ये शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला होता। मात्र शिवसेनेला आताच्या निवडणुकीमध्ये त्या जागा सोडाव्या लागलेल्या आहेत। एकतर ती भाजपाला गेली किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेली आहे। शिवसेनेने कोणत्या जागा सोडलेल्या आहेत त्याही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। आताच्या परिस्थितीमध्ये कोणत्या जागांवर दावा शिवसेनेने सोडलाय त्यातली धाराशिव ही पहिली जागा आहे। शिरूरची जागा सुद्धा शिवसेनेने सोडली। इथं आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते आता राष्ट्रवादीचे उमेदवार आहे। परभणीची जागा सुद्धा शिवसेनेने सोडली। परभणीची जागेवरून रासपचे महादेव जानकर उमेदवार आहेत। जागा वाटपाबाबत 3 पक्ष एकत्र आलेले आहेत। त्यांची महायुती ही गठबंधन झालेलं आहे आणि यामध्ये आता जागा वाटपावरून तडजोड जी होत आहे त्यावर राजकीय नेत्यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। काय म्हणतात पाहूयात। नारायण राणे साहेबांचा जो आग्रह होता त्यासाठी सर्वांनी विचार करून एकमताने ते त्यांना देण्यात आलेली आहे। आज जर तुम्ही पाहाल तर त्या फॉर्म भरायला उदय सामंत असतील, किरण सामंत असतील, बाकी सर्व महायुतीचे नेते हे उपस्थित होते आणि एक दिलाने ते जागा निवडून येण्याचा त्यांनी जो संकल्प केला आहे सोडावे लागतो मला वाटतं आता पूर्ण होईल। नारायण राणे साहेबांचा जो आग्रह होता त्यासाठी सर्वांनी विचार करून एकमताने ते त्यांना देण्यात आलेली आहे। आज जर तुम्ही पाहाल तर त्या फॉर्म भरायला उदय सामंत असतील, किरण सामंत असतील, बाकी सर्व महायुतीचे नेते हे उपस्थित होते